नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या चॅनलवर। तर आज आपण एकदम परफेक्ट असा जाळीदार ढोकळा बनवलेला आहे। आणि बहुतेक वेळा आपला ढोकळा कसा कधी कधी फुलत नाही किंवा कधी कधी चपटा बनतो, कधी कधी जाळी व्यवस्थित पडत नाही किंवा कधी कधी कच्चा राहतो। तर ह्या सर्व परफेक्ट टिप्ससह आपण बनवलेला आहे आणि तुम्हाला खूप मोठे टिप्स मी सांगणार आहे, जेणेकरून तुमचा ढोकळा परफेक्ट बनेल। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपला ढोकळा बघा किती परफेक्ट बनलेला आहे, एकदम परफेक्ट जाळी पडलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर सर्वात अगोदर आपण एक मिक्सरचं मीडियम आकाराचं जे भांडं असतं ना आपलं, तर ते घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण 2 वाटी बेसन पीठ घालणार आहोत। तर हे बेसन पीठ आपण घरी दळून आणलेलं न वापरता आपण हे पॉकेटमध्ये जे मिळतं ना, तर ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा लिंबू सत्व घातलेलं आहे। तर हे आपण सर्वात शेवटी घातलेलं आहे लिंबू सत्व, आणि थोडीशी हळद घातलेली आहे। नंतर आपण 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। तर बहुतेक वेळा काय होतं, आपण जेव्हा हळद घालतो ना, तर हळदीचे असे ढोकळ्यामध्ये पॅचेस तयार होतात असे। तर त्यामुळे आपण हे मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेतलेलं आहे, म्हणजे ती हळद आहे ना पूर्णपणे पिठामध्ये मिक्स होईल आणि आपल्या ढोकळ्याला असे हळदीचे डाग वगैरे दिसणार नाही। तर आता आपण हे परत एका भांड्यात घेऊन परत ह्याला आपण विस्करच्या सहाय्याने हलवून घेत आहे आणि खूप वेळ फेटायचं ह्याला। आपण आता 5 मिनिटापर्यंत जवळपास फेटलेलं आहे। तर आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 इनोचा साचा घालणार आहेत, आणि थोडासा घातला तर अर्धा चमचा सोडा पण घालू शकतो। तर आता आपण एका कुकरच्या डब्याला आपण तेलानं थोडंसं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण आता व्यवस्थित फेटून घेणार आहे। हे बघा, आता आपण इनोचं 1 पॅकेट घातलेलं आहे आणि पूर्ण पॅकेट घालून आता आपण याच्यावर थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी घालणार आहोत, म्हणजे आपल्या ढोकळ्याचं बॅटर जे आहे ना, तर व्यवस्थित ते फ्लफी व्हायला मदत होईल। तर बघा, आता पाणी घातलं की हे कसं फुटते, आणि आता हे व्यवस्थित आपण याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेणार आहेत, म्हणजे पूर्ण पिठाला आपल्या व्यवस्थितपणे जाळी पडेल। तर बघा, हे साचे घातल्यानंतर आपण कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हे आपण ज्या पात्रामध्ये हे ढोकळा वाफवून घेणार आहेत ना, त्याच्यामध्ये टाकायचं आहे। कारण जास्त वेळ जर आपण असं ठेवलं ना, तर मग आपल्या ढोकळ्याला व्यवस्थित जाळी पडणार नाही। तर आता आपण ह्याला फक्त 1 ते 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे। आपण एका भांड्यामध्ये खाली पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आपण मगाशी जो कुकरचा डब्बा तेलानं ग्रीस केलेला आहे ना, तर तो ठेवून दिलेला आहे। आता आपण हाताने सुद्धा व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालं आहे ढोकळ्याचं। आपण आता एका भांड्यामध्ये घालत आहोत। तर हे पहा, आपण आता खाली पाणी आपलं गरम झालेलं आहे, ऑलरेडी उकळी फुटलेली आहे पाण्याला। ही प्रोसेस आपण जेव्हा ढोकळ्याचं पीठ टाकतो ना, तेव्हा खालचं पाणी ऑलरेडी आपल्याला गरमच पाहिजे, आणि तेव्हाच आपला ढोकळा जो आहे ना एकदम व्यवस्थित फुलतो आणि व्यवस्थित जाळी पडते त्याला। तर आता आपला ढोकळा 15 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून दिलेला आहे। तर आता आपला ढोकळा तयार होत आहे, तोपर्यंत आपण बाकीची फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आपण ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला अशा उभ्या कट करून घ्यायच्या। तर आपले 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण बघू, ढोकळ्याला आपल्या जाळी पडलेली आहे, व्यवस्थित दिसत आहे। तर वरच्या साईडनं जो आहे ना व्यवस्थित फुललेला आहे। आता आपण चेक करू, किंचितसं पीठ खाली थोडंसं कच्चं वाटत आहे मला। तर आपण ह्याला आणखीन 5 मिनिटांसाठी परत झाकण ठेवून देऊया। शक्यतोवर आपण जेव्हा ढोकळा असा उकडायला ठेवतो ना, तर तेव्हा पसरट भांडं असेल तर जास्त चांगलं राहतं, कारण आपला ढोकळा जो आहे ना पटकन तयार होतो। माझा हा डबा आहे तो थोडासा उघट आहे, त्यामुळे आपल्या ढोकळ्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। आता आपला ढोकळा व्यवस्थित परफेक्ट बनलेला आहे, एकदम छान जाळी पडलेली आहे। आता आपण हे तडका पात्रामध्ये आपण ढोकळ्याची फोडणी करून घेत आहे। तर त्यासाठी आपण 1 ते 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आता आपण मोहरी, कढीपत्ता आणि उभ्या कट करून घेतलेल्या ह्या हिरव्या मिरच्या आहेत, तर त्या तडतडून घेणार आहे। आणि आपण जेव्हा असा ढोकळा खातो ना, तर तेव्हा आपल्याला असं नरड्यात अटकल्यासारखं होतं। तर तो होऊ नये म्हणून सुद्धा आपण आता पुढे एक टिप सांगत आहे मी। आपण ही जी फोडणी तयार केलेली आहे ना, याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटीभर पाणी घालायचं आहे, आणि त्याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला 2 चमचे साखर। आता आपलं फोडणीचं पाणी तयार झालेलं आहे, आणि नंतर आता आपण एक चटणी बनवून घेत आहे हिरवी। तर त्यासाठी आपण कोथिंबीर, पुदिन्याची पानं, डाळ व काही शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या। त्याच्यानंतर आपण घालणार आहे मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घालणार आहे। तर ही चटणी आपण ढोकळ्यासोबत केली ना, तर खूपच चविष्ट लागते। तुम्ही नक्की एकदा ही चटणीसुद्धा ट्राय करा।
तर हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक वाटून घेणार आहेत. ह्याच्यासाठी आपण काळं मीठ वापरलं ना तरी पण चालतं. हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घेणार आहेत. एकदम खूप अप्रतिम चव लागते ह्या चटणीची बरं. आता आपण घातलेलं आहे मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली. नंतर घातलेलं आहे 3 ते 4 चमचा पण पाणी घातलेलं आहे. आता आपली चटणी तयार झालेली आहे. खूपच टेस्टी लागते बरं ही चटणी. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ढोकळ्यासोबत ही चटणी ट्राय करा. आणि आता आपला हा ढोकळा बघा आपण कट करून घेतलेला आहे. कसा फ्लफी झालेला आहे, किती व्यवस्थित जाळी पडलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. एकदम छान झाला होता. एकदम आपण जसं मार्केटमधून घरी आणतो किंवा आपण जेव्हा स्वीट होममध्ये पण खातो की ना असा, तर सेम बिलकुल तसाच झाला होता. तर तुम्ही पण अशा टिप्स फॉलो करा आणि नक्की एकदा अशा पद्धतीने ढोकळा ट्राय करा. आणि आपण आता हे जे वरून पाणी घालत आहेत ना, आपण ह्या पाण्यामध्ये 1 चमचाभर साखर घातलेली आहे. तर हे पाणी घातल्यानंतर आपला ढोकळा जो आहे ना अजिबात गळ्यामध्ये अटकत नाही आणि आपल्याला गिळण्यासाठी अजिबात त्रास होत नाही. खायला म्हणाल तर तेवढाच अप्रतिम लागतो चवीला. आणि हे पहा आपली जाळी किती परफेक्ट बनलेली आहे. तर तुम्ही जर आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटू आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीवर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.